नमस्कार. कोणतंही ग्रामर पाठांतर न करता नैसर्गिक पद्धतीने इंग्रजी बोलायला शिकवणाऱ्या ई गुरु यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कोणतेही ग्रामर पाठांतर न करता नैसर्गिक पद्धतीने इंग्रजी बोलणं कसं सहज सोपं आहे हे समजून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या इंट्रोडक्शन व्हिडिओची लिंक पहा किंवा वरील आय बटनवर क्लिक करा. आणि असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्ही थोडं जरी काही शिकला असाल तर ई गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. एखादी घटना कधी घडली हे सांगण्यासाठी वेळेचा वापर केला जातो. सेकंद, मिनिट, तास म्हणजे आर, दिवस म्हणजे डे, आठवडा म्हणजे वीक, महिना म्हणजे मंथ, वर्ष म्हणजे इयर अशा वेगवेगळ्या एककांत वेळ मोजली जाते. वेळ मोजण्यासाठी घड्याळ म्हणजे वॉचचा वापर केला जातो. वॉचमध्ये एकूण 3 काटे असतात. सर्वात मोठ्या आणि बारीक काट्याला सेकंड हँड म्हणतात. तर सेकंड हँड काट्यापेक्षा थोडा लहान आणि जाड असतो त्याला मिनिट हँड म्हणतात. आणि सर्वात लहान काट्याला आर हँड म्हणतात. संपूर्ण दिवसासाठी 24 तासाचं घड्याळ असतं. बट पोलीस, मिलिटरी, कम्प्युटर प्रोग्रॅमर अशी काही डिपार्टमेंट सोडली तर सामान्यतः 12 तासाचंच घड्याळ वापरलं जातं. 12 तासांच्या घड्याळामध्ये मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंतचा एक सेशन असतो. त्याला अँटी मेरिडियम म्हणजे AM असे लिहितात. आणि दुपारी 12 वाजल्यापासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंतचा एक सेशन असतो. त्याला पोस्ट मेरिडियम म्हणजे PM असे लिहितात. एखादी वेळ सांगताना तिच्या समोर ओक्लॉक असे म्हणतात व त्यानंतर ती वेळ पहाटेची म्हणजे मध्यरात्री 12 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत असेल तर अर्ली इन द मॉर्निंग, सकाळची म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत असेल तर इन द मॉर्निंग, दुपारची म्हणजे दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असेल तर इन द आफ्टरनून, संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत असेल तर इन द इव्हिनिंग, आणि रात्रीची म्हणजे रात्री 10 वाजल्यापासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत असेल तर ॲट नाईट वापरलं जातं. एखाद्याला वेळ विचारायची असेल तर आपण कुड यू टेल मी द टाईम प्लीज असा प्रश्न विचारू शकतो. तर उत्तर देताना जर वेळ स्पेसिफिक असेल जशी की 1, 2, 3, 4, 5 तर इट्स 1 o'clock, इट्स 2 o'clock, इट्स 3 o'clock, इट्स 4 o'clock, इट्स 5 o'clock अशी उत्तरं दिली जातात. जर वेळ स्पेसिफिक नसेल जशी 1:20, 2:30, 3:40, 4:55 आणि 5:58 अशी असेल तर 1:20 इट्स 1:20 o'clock किंवा इट्स 1:20, 2:30 इट्स 2:30 o'clock किंवा इट्स 2:30, 3:40 इट्स 3:40 o'clock किंवा इट्स 3:40, 4:55 इट्स 4:55 o'clock किंवा इट्स 4:55, 5:58 इट्स 5:58 o'clock किंवा इट्स 5:58 असे म्हणतात. या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाईम अँड डेट याविषयी जी कन्सेप्ट मी शिकवली आहे ती कॉमन आणि नॉर्मल आहे. टाईम अँड डेट याविषयी प्रॅक्टिस टेस्ट आणि ॲनिमेशन सहित इन डिटेलमध्ये कन्सेप्ट शिकण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले ई गुरु ॲप डाउनलोड करा. तसेच तुम्हाला इंग्रजीच्या कोणत्याही इतर विषयांवर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की 1:40 इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्यामुळे तुम्हाला येणारे उत्तर हे बरोबर आहे की नाही हे समजेल. तसेच लिहिल्यामुळे तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्ही थोडं जरी काही शिकला असाल तर ई गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.